नमस्कार विद्यार्थी मित्र. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट कन्सेप्ट द फंडामेंटल थिअरम ऑफ अर्थमॅटिक. सो फंडामेंटल थिअरम ऑफ अर्थमॅटिक याचं स्टेटमेंट आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे. एव्हरी कंपोजिट नंबर कॅन बी एक्सप्रेस ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राइम्स. म्हणजे प्रत्येक जो कंपोजिट नंबर आहे तो प्राइमच्या प्रोडक्टमध्ये लिहिता येईल. सो दोन प्रकारचे नंबर आहेत, एक प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर. प्राइम नंबर म्हणजे असे नंबर्स ज्याला ते नंबर स्वतः आणि वन एवढेच दोनच डिवायझर असतात आणि त्या व्यतिरिक्त जे नंबर आहेत म्हणजे ज्या नंबर्सला तो नंबर स्वतः आणि एक यापेक्षा जास्त डिवायझर असतील, या व्यतिरिक्त डिवायझर असतील, ते नंबर असतात कंपोजिट नंबर्स. कंपोजिट नंबर जे आहेत त्याच्याविषयी फंडामेंटल थिअरम सांगतोय आपल्याला का प्रत्येक कंपोजिट नंबर हा प्राइमच्या प्रोडक्टमध्ये लिहिता येऊ शकतो आणि ते फॅक्टरायझेशन जे असेल ते युनिक असेल. ऑर्डर त्याची वेगळी असू शकते, मागे पुढे होऊ शकते, परंतु ते फॅक्टरायझेशन युनिक असेल. सो यावरती आपल्याला एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज 1.2. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्सप्रेस इच नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स. सो इथे नंबर्स दिलेले आहेत आणि हे नंबर्स कंपोजिट नंबर आहेत, तर त्याला आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशनमध्ये एक्सप्रेस करायचे. सपोज फर्स्ट नंबर दिला आहे 140. सो 140ला आपल्याला फॅक्टरायझेशन लिहायचं आहे. तर मी काय करणार आहे, 140ला स्मॉलेस्ट नंबर चेक करेल जो डिवाइड करतो. सो 140ला 2 डिवाइड करतोय. सो 2 7s आर 40, 2 0 आर 0. सो 2 ने 140ला डिवाइड केल्यानंतर येणारे डिव्हिजन येणार आहे 70. नेक्स्ट 2 ने डिवाइड करायचे 70ला, पुन्हा 2 डिवाइड करतोय 70ला. सो 2 3s आर 6, 1 बाकी राहील. सो 1 0, 2 5s आर 10. सो डिव्हिडंड येईल, क्वोशंट येईल 35. नेक्स्ट 5 ने डिवाइड करायचं आहे 35ला. सो 5 7s आर 35. नेक्स्ट 7 1s आर 7. सो अशा पद्धतीने आपल्याला फॅक्टर्स मिळतील 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 7. सो 140चे प्राईम फॅक्टर्स होतील 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 7 इंटू 1. तर हे सर्व प्राईम नंबर्स आहेत आणि 140ला आपण एक्सप्रेस केलं आहे प्रोडक्ट ऑफ प्राईम्समध्ये. नेक्स्ट नंबर आहे 156. सो 156चं प्राईम फॅक्टरायझेशन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे 2 156ला डिवाइड करू शकतो. याचे युनिट प्लेसवर 6 आहे. सो 2 7s आर 40, 1 राहिला, 2 8s आर 16. सो 78 क्वोशंट मिळेल. पुन्हा 2 ने 78ला डिवाइड करू शकतो. 2 3s आर 6, 1 राहिला, 2 9s आर 18, 39. याला 3 ने डिवाइड होईल. सो 3 1s आर 3, 3 3s आर 9, 13. 13 इज अ प्राईम नंबर. सो 13 1s आर 30. सो हे जे नंबर्स इथे मिळणार आहेत हे सर्व फॅक्टर्स आपल्याला इथे मिळालेले आहेत 156चे. 156 इज इक्वल्स टू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 13 इंटू 1 इंटू 1. नेक्स्ट नंबर घेतोय 7429. 7429. फर्स्ट हा नंबर डिवाइड होईल 17नी. 17नी डिवाइड केल्यानंतर क्वोशंट येईल 437. नेक्स्ट हा नंबर डिवाइड होईल 19नी. 19नी डिवाइड केल्यानंतर क्वोशंट येईल 23. 23 इज अ प्राईम नंबर. सो 23 1s आर 23. सो इथे फॅक्टर्स मिळतील 17 इंटू 19 इंटू 23 इंटू 1. 17 इंटू 19 इंटू 23 इंटू 1. सो अशा पद्धतीने हे फॅक्टर्स या तिन्ही नंबरसाठी आपल्याला मिळणार आहेत. हे तिन्ही कंपोजिट नंबर आपण प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये एक्सप्रेस केले. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आपण घेणार आहोत. फाइंड द एलसीएम अँड एचसीएफ ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ इंटिजर्स अँड व्हेरीफाय द एलसीएम इंटू एचसीएफ इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ द टू नंबर्स. सो फर्स्ट क्वेश्चन आपण घेतो 26 अँड 91. 26 अँड 91. सो आपल्याला फाइंड करायचं आहे एलसीएम एचसीएफ आणि चेक करायचं, व्हेरीफाय करायचं आहे एलसीएम इंटू एचसीएफ इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. सो 26 आणि 91चं एलसीएम एचसीएफ फाइंड करण्यासाठी अगोदर त्याचे प्राईम फॅक्टरायझेशन आपण फाइंड करूया. सो 26चे प्राईम फॅक्टरायझेशन करण्यासाठी 26ला डिवाइड करावं लागेल. डिवाइड 26 बाय 2. क्वोशंट इज 13. 13 इज अ प्राईम नंबर. 13 1s आर 30. सो फॅक्टरायझेशन ऑफ 26 येईल 2 इंटू 13 इंटू 1. दिस इज अ प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ 26. नेक्स्ट नंबर आहे 91. सो 91ला
डिवाइड करता येईल 7नी. 7 30s are 91, 31 1s are 13, 13 1s are 30. So याचं फॅक्टरायझेशन येईल 7 into 13 into 1. सो या दोघांचं आपल्याला फर्स्ट कॅल्क्युलेट करायचं आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर कसं काढणार? या दोघांचे जे फॅक्टर्स कॉमन असतील त्याचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. सो इथे 13 and 1 हे दोन्ही फॅक्टर्स कॉमन आहेत. सो 13 into 1 तुम्हाला मिळणार आहे 13. सो हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 26 and 91 इज 13. जो कॉमन आहे दोघांकडे त्याचा प्रोडक्ट घेतोय आपण. नंतर नेक्स्ट एलसीएम फाइंड करायचं आहे. एलसीएम फाइंड करण्यासाठी काय करायचं आहे? दोन्ही नंबरचे जे फॅक्टर्स आहेत वेगवेगळे डिफरंट फॅक्टर्स ते सगळे लिस्ट करायचे आहेत आपल्याला आणि त्याची हायेस्ट पॉवर आपल्याला लिस्ट करायची. सो एलसीएम काढण्यासाठी इकडे फॅक्टर आलेला आहे 2 म्हणून इथे 2 लिस्ट केला आहे. नेक्स्ट फॅक्टर आलेला आहे 7 लिस्ट केला आहे आणि 13 लिस्ट केला आहे. इकडे तुम्ही लिस्ट करू शकता 1 पण लिस्ट करू शकतो आपण. मग इथे चेक करायचे 2 ची हायेस्ट पॉवर किती आली आहे? 2 ची हायेस्ट पॉवर इथे 1 म्हणून 2 ची हायेस्ट पॉवर घेतली 1. 7 ची हायेस्ट पॉवर किती आली आहे? 1. 7 ची हायेस्ट पॉवर 1 अँड 13 ची हायेस्ट पॉवर 1 आलेली आहे. 1 ची हायेस्ट पॉवर हे दोन्हीकडे आहेत तर दोन्हीकडची चेक करायची पॉवर आपल्याला हायेस्ट पॉवर 1 आहे. सो 2 into 7 into 13 हे तुम्हाला मिळणार आहे प्रोडक्ट 182. सो 182 जो असेल तो असेल एलसीएम ऑफ 26 and 91. एलसीएम काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळे जे फॅक्टर्स मिळाले दोन्ही नंबरचे ते सगळे लिस्ट करायचे आणि त्यांची हायेस्ट पॉवर काय आलेली तेवढी लिस्ट करायची आणि त्याचा प्रोडक्ट म्हणजेच येईल एलसीएम. आणि एलसीएम काढण्यासाठी डिफरंट फॅक्टर्स काय आलेले आहेत ते बघायचे, वेगवेगळे फॅक्टर्स. सो डिफरंट फॅक्टर्स विथ हायेस्ट पॉवर्स याचा जर प्रोडक्ट घेतला तर मिळेल एलसीएम आणि कॉमन फॅक्टर्स आणि त्याचं प्रोडक्ट आता इथे मिळेल एचसीएम. सो अशा पद्धतीने हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन मल्टिपल आपण कॅल्क्युलेट करतोय. त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. सो व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रोडक्ट ऑफ एचसीएफ अँड एलसीएम. एचसीएफ ऑफ 26 and 91 इंटू एलसीएम ऑफ 26 and 91. सो एचसीएफ आला होता 13 आणि एलसीएम आला आहे 182. सो 13 into 182 याचा प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे 2366. सो आपल्याला व्हेरीफाय करायचं प्रोडक्ट ऑफ एलसीएम अँड एचसीएफ इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ 26 and 91. सो 26 आणि 91चा आपण प्रोडक्ट घेऊया. सो 26 आणि 91चा प्रोडक्ट पण सेम आपल्याला मिळाला आहे 2366. जो आपल्याला प्रोडक्ट ऑफ एलसीएम आणि एचसीएफ मिळाला होता तोच प्रोडक्ट या दोन नंबरचं प्रोडक्ट मिळालेलं आहे. सो फर्स्ट आणि सेकंड वरून आपल्याला असं लक्षात येईल की एचसीएफ आणि एलसीएमचा प्रोडक्ट आणि 26 into 91चा प्रोडक्ट हे दोन्ही सेम आहेत. सो हे दोन्ही प्रोडक्ट सेम आहेत म्हणजेच व्हेरीफाय झालं आहे. एचसीएफ ऑफ 26 into 91 इंटू एलसीएम ऑफ 26 and 91 इज इक्वल्स टू 26 into 91. सेम टाईपचा आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेतो आहे 336 and 54. 336 आणि 54चं एलसीएम एचसीएफ कॅल्क्युलेट करून तो व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. एलसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ 336 into 54. सो फर्स्ट आपण फॅक्टर्स काढूयात 336चे. सो 336चे फॅक्टर्स काढण्यासाठी आपल्याला 336ला डिवाइड करणारा स्मॉलेस्ट प्राईम नंबर चेक करायचा आहे तो 2 आहे. 2ने याला डिवाइड केल्यावर क्वोशंट येतो 168. 2 1s are 2 राहिला 1. सो 2 6s are 12 पुन्हा 1 बाकी राहतो. 2 8s are 16. 168 क्वोशंट आला. 168 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2. सो पुन्हा 2ने डिवाइड केल्यावर क्वोशंट येतो 84. पुन्हा 84 2ने डिवाइड होत आहे. 2ने डिवाइड केल्यावर मिळणार आहे 42. नेक्स्ट 42 इज अगेन डिव्हिजिबल बाय 2. सो 2 डिवाइडेड बाय 42 इज 21. नाउ 21 इज डिव्हिजिबल बाय 3. सो 3 7s are 21 and 7 is a prime number. So 7 1s are 7. So all these are prime factors of 336. So 336 can be written or expressed as 2 into 2 into 2 into 2 4 times. 1 2 3 4 4 times 2 into 3 into 7 into 1. So this is the prime factorization of 336. All these are prime numbers. Next 54 is divisible by 2. So quotient is 27. 27 is divisible by 3. Quotient is 9. 9 is divisible by 3. Quotient is 3. And 3 is a prime number. So 3 1s are 3.
All these are prime factors of 54. So 54 can be expressed as 2 into 3 into 3 into 3 into 1. We have to find here highest common factor, which is a common factor. Check the common factors. So here 2 is a common in both 336 and 54. 3 is also common. So 2 and 3, these two numbers are common factors of 336 and 54. 2, 3 and 1. These three are common factors of 336 and 54. So 2 into 3 into 1 is the 6. 6 is the highest common factor of 336 and 54. Next, LCM. So to find the LCM, we have to list the all different factors of these numbers. So first 2, 3, 7 and 1 are the different factors of these numbers. So 2, 3, 7 and 1. So highest power of 2. Check the highest power of 2. Here 2 occurs 4 times. 1, 2, 3, 4. 2 4 वेळेस आलेला आहे इकडे आणि इकडे 2 एकच वेळेस आले. तर हायेस्ट पॉवर काय येणार आहे 2 ची 4. सो 2 ची हायेस्ट पॉवर घेतलेली इकडे 4. नेक्स्ट 3. 3 ची हायेस्ट पॉवर बघा. 3 इथे 1 टाइम्स आलेला आहे. इकडे 3 आलेला आहे 3 टाइम्स. सो 3 ची हायेस्ट पॉवर काय आलेली आहे 3. 7 किती टाइम्स आला बघा. 7 इथे 1 टाइम्स आलेला आहे फक्त. सो 7 ची हायेस्ट पॉवर येणार आहे 1 आणि 1 आलेला आहे एक वेळेस. सो 1 ची हायेस्ट पॉवर येणार आहे 1. So product of 2 raised to 4, 3 raised to 3 and 7 raised to 1. 2 raised to 4 is 16, 3 raised to 3 is 17 and 7. या सगळ्यांचा प्रोडक्ट जर घेतला तर आपल्याला मिळणार 3024. सो LCM आला 3024, HCF आला 6. नेक्स्ट आपल्याला व्हेरीफाय करायचं LCM into HCF is equals to product of these two numbers. So HCF 6, LCM 3024, प्रोडक्ट मिळणार आहे 18144. आणि 336 आणि 54चं प्रोडक्ट घ्यायचं आहे, तो पण मिळणार आहे 18144. मग 1 आणि 2 वरनं आपल्याला काय मिळणार आहे HCF ऑफ these two numbers into LCM of these two numbers is the same as product of these two numbers. Next आपण इथे घेणार आहोत थर्ड एक्झाम्पल. फाइंड द LCM and HCF of following integers by applying the prime factorization method. सो प्राइम फॅक्टरायझेशन मेथड अप्लाय करून याचे LCM आणि HCF फाइंड करायचे आहे. लास्ट एक्झाम्पल मध्ये 2 नंबर्स होते, इकडे 3 नंबर्स दिलेले आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण 12, 15 and 21. फर्स्ट एक्झाम्पल 12, 15 and 21. सो फॅक्टर्स, फर्स्ट फाइंड द फॅक्टर्स ऑफ 12. 12 चे फॅक्टर्स फाइंड करायचे. 2 6 are 12, then 2 3s are 6, 3 1s are 3. So 2 2 3 and 1. These are the factors of 12, 2 2 3 and 1. Next, factors of 15, 5 3s are 15 into 1. Next, 21, 7 into 3 into 1, 7 3s are 21 into 1. So factors of 12, 15 and 21 are here. Now we have to find LCM. So LCM is the product of different factors with highest powers. So different factors काय काय आलेले 2 3 5 7 and 1. मग 2 3 5 7 आणि 1 इकडे लिस्ट केले. 2 3 5 7 1. नेक्स्ट 2 ची हायेस्ट पॉवर काय आलेली बघायची. सो 2 ची हायेस्ट पॉवर इकडे आलेली आहे 2. इथे आलेले नाही आहे 2, इथे नाही आहे 2. सो 2 ची हायेस्ट पॉवर आहे 2. 2 ची हायेस्ट पॉवर आहे 2. नेक्स्ट 3 1 टाइम आलेला आहे, इकडे पण 1 टाइम आलेला, इकडे पण 1 टाइम आलेला. सो 3 ची हायेस्ट पॉवर 1. 5 1 टाइम आलेला आहे, 7 1 टाइम आलेला आहे. 5 ची हायेस्ट पॉवर 1, 7 ची हायेस्ट पॉवर 1 आणि 1 ची हायेस्ट पॉवर पण काय येणार आहे 1. So 2 raised to 2 into 3 into 5 into 7 into 1. This is the LCM of 12, 15 and 21. So 2 raised to 2 is 4, 3 5s are 15, 7. And product of this is 16 into 7 is equals to 420. So LCM of 12 into 15 into 21 is 420. Next, highest common factor. So what is the common factor in these 3? 3. So 3 is in factors of 12, 3 is in factors of 15, 3 is also factor of 21. So 3 is a common, also 1 is a common, 1 1 1. So 3 into 1 is a common factor in 12, 15 and 21. So HCF of 12, 15 and 21 is 3 into 1, that is 3. नेक्स्ट यातलं सेकंड एक्झाम्पल आपण चेक करूयात.
Find the LCM and HCF of 17, 23 and 29. Factors of 17 are 17 into 1. Factors of 23 are 23 into 1. Factors of 29 are 29 into 1. All these three are prime numbers. So factors are likewise. Next, HCF. So here 1 is the only common factor of 17, 23 and 29. So highest common factor of 17, 23 and 29 is 1. Next, LCM. So what are the different factors are here? 1, 17, 23 and 29. 17, 23, 29 and 1. These are the different factors. So product of this is 11,339. This is the LCM of 17, 23 and 29. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. फोर्थ एक्सरसाइज 1.2. गिवन दॅट HCF of 306 and 657 is 9. Find LCM of 306 and 657. सो HCF दिलेला आहे 306 आणि 657चा 9 आहे आणि LCM फाइंड करायचा आहे. सो आपल्याला माहिती आहे HCF of two numbers into LCM of these two numbers is equals to product of these two numbers. म्हणजे 306 आणि 657चं LCM आणि 306 आणि 657चं LCM यांचा प्रोडक्ट हा या दोन नंबरच्या प्रोडक्टच्या इतका असणार आहे. हा इक्वल असणार आहे. सो प्रोडक्ट ऑफ HCF अँड LCM ऑफ 306 and 657 is equals to product of 306 and 657. This is the known statement. We know that. So LCM of 306 and 657 is equals to 306 into 657 upon HCF of 306 and 657. सो हे दोघांचा प्रोडक्ट आहे. सो यातला LCM आपण लेफ्ट हँड साईडला ॲज इट इज ठेवतोय आणि HCF आपण शिफ्ट करतोय राईट हँड साईडला. तो इथे प्रोडक्ट आहे, तो शिफ्ट झाल्यानंतर तो डिवाइड करेल. सो LCM फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं, 306 into 657 अपॉन HCF ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. HCF ची व्हॅल्यू 9 आहे. सो इथे मी पुट करतो HCF ची व्हॅल्यू 9. सो ज्यावेळेस आपण 306 into 657 अपॉन 9 करू, सो 9 657 ला डिवाइड करता येईल, तो येईल 73. सो 306 into 73 मिळेल 22,338. सो 22,338 हा काय असणार आहे, LCM ऑफ 306 आणि 657. सो HCF आणि LCM यातलं जे रिलेशन आहे त्याचं यूज करून आपण इथे HCF माहीत असताना LCM काढू शकतो, LCM माहीत असताना HCF काढू शकतो. जर इथे HCF माहिती असतं, हायेस्ट कॉमन फॅक्टर जर माहीत असतं, तर मी LCM ला इकडे शिफ्ट केलं असतं आणि HCF ची व्हॅल्यू मिळवली असती. सो अशा पद्धतीने कोणताही एक व्हॅल्यू जर आपल्याला माहिती असेल, हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा LCM, तर या रिलेशनचा आपण वापर करून लवकरात लवकर शॉर्टकट मेथडने हे आन्सर फाइंड करू शकतो, LCM किंवा HCF. नेक्स्ट 6th क्वेश्चन आहे, एक्सप्लेन वाय 7 into 11 into 13 plus 13 and 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 plus 5 are composite numbers. हे दोन नंबर कंपोजिट काय आहेत हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 7 into 11 into 13 plus 13. सो याचे इक्वल होणार आहे 7 into 11 into 11 ही एक टर्म कन्सिडर करू प्लस 13. सो या दोन्ही टर्म मधनं आपल्याला 13 कॉमन घेता येईल. 13 कॉमन घेतल्यावरती ब्रॅकेटमध्ये राहणार आहे, इथे राहील 7 into 11 प्लस इथे राहणार आहे 1. सो 7 into 11 होणार आहे, मल्टिप्लिकेशन फर्स्ट केलं जातं. सो 7 into 11 होईल 77 प्लस 1. 77 प्लस 1 होईल 78. सो 13 into 78. सो हे प्रोडक्ट आहे. दिस नंबर इज द प्रोडक्ट ऑफ दिस टू नंबर्स. मग हा जो नंबर दिलेला आहे तो ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट आहे. मग दोन नंबरचा प्रोडक्ट जर असेल तर तो काय असणार आहे, कंपोजिट नंबर, तो प्राईम नंबर नसणार आहे. सो दिस नंबर इज अ प्रोडक्ट ऑफ 13 and 78. हेन्स इट इज अ कंपोजिट नंबर, म्हणून तो काय असणार आहे, कंपोजिट नंबर असेल. नेक्स्ट नंबर आपल्याला दिला आहे 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 plus 5. सो फर्स्ट नंबर आपण ब्रॅकेटमध्ये टाकूया, फर्स्ट टर्म प्लस 5. सो या दोन नंबरमध्ये 5 कॉमन घेता येईल, दोन्हीकडे 5 आहे. सो 5 कॉमन. सो 7 ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 7 into 6 into 4 into 3 into 1 प्लस 5 कॉमन घेतलं, इथे राहिलं 1. सो 5 into 7 6 are 42, 4 into 3 into 2 6 plus 1. सो मल्टिप्लिकेशन अगोदर करायचं, प्रोडक्ट अगोदर घेणार आहे आपण. 5 into
168 into 6 plus 1. So 5 into 1008 plus 1. So 5 into 1009. So this is a product of two numbers. Again, this is a product of 5 and 1009. Hence, it is a composite number. So every composite number is a product of primes. Next example number 7. There is a circular path around a sports field. Sonia takes 18 minutes to drive one round of the field while Ravi takes 12 minutes for the same. Suppose they both start at the same point and at the same time and go in the same direction. After how many minutes will they meet again at the starting point? सो एक स्पोर्ट्स फील्ड आहे ज्याच्या अराउंड सर्क्युलर पाथ आहे. सो इथे सोनिया आणि रवी असे दोन व्यक्ती दिलेले आहेत. सोनियाला हा पाथ कंप्लीट करायला, हा राऊंड कंप्लीट करायला 18 मिनिट्स लागतात. सोनिया हिला 18 मिनिट्स लागतात. आणि सेकंड दिलेला आहे रवी, रवीला हाच पाथ कंप्लीट करायला 12 मिनिट्स लागतात. सो या दोघांनी जर राऊंड सुरू केला एका पॉईंटपासून, या पॉईंटपासून राऊंड सुरू केला तर सोनियाला लागणार आहेत 18 मिनिट आणि रवीला लागणार आहे 12 मिनिट एक राऊंड कंप्लीट करायला. सो किती वेळानंतर त्याच पॉईंटला पुन्हा भेटतील असा प्रश्न आलेला आहे. ह्याच पॉईंटला सोनिया आणि रवी किती राऊंड वेळानंतर भेटतील. सो इथे आपल्याला सोनियाला 18 मिनिटं लागत आहेत, म्हणजे सोनियाला जास्त वेळ लागतो आणि रवीला 12 मिनिटं लागत आहेत. सो रवी 12 मिनिटातच हा राऊंड पूर्ण करेल. सो सोनियाला तो पूर्ण करायला 18 मिनिटं लागेल. तोपर्यंत रवी या पॉईंट पासून पुढे गेलेला असेल. सपोज रवीने सुरू केलं, रवी आणि सोनिया दोघांनी इथून सुरू केला. सो रवी हा राऊंड असा पूर्ण करत 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 12 मिनिटात इथे पोहोचून जाईल. तोपर्यंत 18व्या मिनिटाला रवी आणखी पुढे गेलेला असेल, तोपर्यंत सोनिया इथे पोहोचेल. नेक्स्ट पुन्हा रवीचं जेव्हापर्यंत दुसरा राऊंड होईल तोपर्यंत इथे 24 मिनिटं झालेले असतील आणि सोनियाचा दुसरा राऊंड पूर्ण होईपर्यंत इथे 18 दुने 36 मिनिटं झालेले असतील. सो सोनियाला दुसरा राऊंड पूर्ण करायला 36 मिनिटं लागतील. सो रवीने 24 मिनिटातच दुसरा राऊंड पूर्ण केलेला असेल. पुन्हा रवी पुढे 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 जाईल. सो रवीला तिसरा राऊंड पूर्ण करायला 36 मिनिटं लागतील. म्हणजे 36व्या मिनिटाला सोनिया आणि रवी इथे एकत्र भेटतील या पॉईंटला आणि सोनियाने तोपर्यंत 2 राऊंड पूर्ण केलेले असतील तर रवीने फक्त 1 राऊंड पूर्ण केलेला असेल. सो हेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. याच्यासाठी काय करावं लागेल, 18 आणि 12 या दोघांचं LCM काढावं लागेल. सो याच्यासाठी फर्स्ट फॅक्टर्स फाइंड करूया. 18चे काय फॅक्टर्स येतील तर आपल्याला माहिती आहे 2ने जर डिवाइड केलं 18ला सो 9 मिळेल आणि 9ला फॅक्टर्स येतील 3. सो 2 × 3 × 3 हे फॅक्टर्स असतील 18चे आणि 12चे फॅक्टर्स असतील 2ने डिवाइड केलं तर 6 मिळेल. 6ला फॅक्टर्स असेल 2 × 3 सो 2 2 3. सो डिफरंट फॅक्टर्स LCM काढायचं, LCM ऑफ 18 अँड 12. सो इथे डिफरंट फॅक्टर्स काय आले तर 2 × 3 × 1. सो इथे 1 पण असणार आहे. त्याची हायेस्ट पॉवर चेक करायची. 2ची हायेस्ट पॉवर काय आली 18च्या फॅक्टर्समध्ये 1 आणि 12च्या फॅक्टरमध्ये 2. सो हायेस्ट पॉवर 2ची आलेली 2. 3ची हायेस्ट पॉवर आलेली 18च्या फॅक्टर्समध्ये 2 आणि इकडे 12च्या फॅक्टर्समध्ये 1. सो 3ची हायेस्ट पॉवर 2, 1ची हायेस्ट पॉवर 1. सो 2ची हायेस्ट पॉवर 2, 2⁻²2 4, 3⁻²2 9 × 1. सो 4 9s are 36. सो 36 मिनिट्स नंतर सोनिया आणि रवी दोघे एकत्र भेटतील सेम पॉईंटला, स्टार्टिंग पॉईंटला, जिथून त्यांनी स्टार्ट केलं होतं त्या पॉईंटला एकत्र भेटतील.